नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी फायनान्स लर्निंग चॅनलवर. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो की प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे, आणि तो विषय म्हणजे पर्सनल फायनान्स. सर्वात आधी पर्सनल फायनान्स म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ. तर पर्सनल फायनान्स म्हणजे आपलं व्यक्तिगत फायनान्स, ज्यामध्ये आपण आपल्या पैशांचं नियोजन करतो. उदाहरणार्थ खर्चांचं नियोजन, सेव्हिंगचं नियोजन, इन्व्हेस्टमेंटचं नियोजन इत्यादी. तर पर्सनल फायनान्स ही स्वतःमध्येच खूप मोठी कन्सेप्ट आहे, आणि या व्हिडिओमध्ये आपण त्यातील काही इम्पॉर्टंट मुद्दे थोडक्यात समजून घेणार आहे. तर सर्वात आधी आपण समजून घेऊ की बजेट म्हणजे काय. तर पर्सनल फायनान्सची सुरुवात बजेटिंगपासून होते. बजेट म्हणजे तुमचं मंथली इन्कम आणि खर्च यांचं योग्य प्लॅनिंग. बजेटिंग करण्याचा एक फेमस रूल आहे जो की बहुतांश लोक वापरतात, आणि तो म्हणजे 50-30-20 रूल. यामध्ये 50 म्हणजे गरजेच्या गोष्टींसाठी 50% खर्च, जसं की घर भाडं, जेवणाचा खर्च, वीज बिल इत्यादी. त्यानंतर 30 म्हणजे तुमच्या इच्छांसाठी 30% खर्च, जसे की शॉपिंग, मूव्हीज, ट्रॅव्हलिंग इत्यादी. आणि 20 म्हणजे तुमच्या इन्कममधील 20% पैसे सेव्हिंगसाठी टाकणे. आणि एकदाच जर आपलं बजेट ठरलं की आपण पैसे कुठे जात आहेत हे ट्रॅक करू शकतो, आणि तिथूनच आपल्या फायनान्शियल कंट्रोलची सुरुवात होते. बजेटिंग नंतरचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेव्हिंग्स. तर आपल्या इन्कममधील काही भाग आपण बाजूला काढतो आणि त्यालाच सेव्हिंग्स म्हणतात. तर बहुतांश लोक सेव्हिंग्स करताना एक चूक करतात, आणि ती चूक म्हणजे पगार किंवा अजून कुठून पैसा आला की पहिले खर्च करतात, सर्व इच्छा पूर्ण करतात, आणि मग जर काही पैसे उरले तर ते सेव्हिंग्समध्ये टाकतात, जे की चुकीचं आहे. असं न करता जेव्हा आपल्याकडे पैसा येतो तेव्हा सर्वात आधी आपण काही पैसे सेव्हिंग्समध्ये टाकले पाहिजे, आणि मग बाकीचा खर्च करायला पाहिजे, ज्याला की आपण सेव्ह फर्स्ट स्पेंड लेटर असंही म्हणतो. आता इन्कममधून किती टक्के भाग सेव्हिंग्समध्ये टाकायचा हे तुमच्यावर अवलंबून आहे, आणि हा तुमचा व्यक्तिगत निर्णय आहे. कारण प्रत्येकाची इन्कम वेगळी आहे, परिस्थिती वेगळी आहे, आणि खर्च वेगळे आहे. म्हणून कितीही टक्के सेव्हिंग्समध्ये टाका, पण सेव्हिंग्सला सुरुवात करा, कारण सेव्हिंग्स हे तुमच्या फायनान्शियल हेल्थसाठीचं पहिलं पाऊल आहे. सेव्हिंग्स केल्यानंतर अगदी महत्त्वाचा भाग म्हणजे इन्व्हेस्टमेंट. तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमचे पैसे वाढवण्याचा एक स्मार्ट आणि लाँग टर्म मार्ग. यामध्ये आपण आपले सेव्हिंग्स अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतो जिथून आपल्याला चांगला परतावा मिळण्याची, चांगला इंटरेस्ट रेट मिळण्याची आशा राहते, ज्याने की आपले पैसे वाढतील. इन्व्हेस्टमेंटचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. म्हणजेच आपल्याला यामध्ये इंटरेस्टवर इंटरेस्ट मिळतो, आणि आपले पैसे वाढत राहतात. इन्व्हेस्टमेंट ऑप्शनचा जर विचार केला तर पी-पी-एफ, म्युच्युअल फंड, एस-आय-पी, स्टॉक्स हे काही ऑप्शन आहे जिथे बहुतांश लोक इन्व्हेस्ट करतात, आणि प्रत्येक ऑप्शनचं रिस्क अँड रिटर्न वेगवेगळं आहे, अलग अलग आहे. म्हणून कुठेही इन्व्हेस्ट करण्याआधी त्या गोष्टीला पूर्णपणे समजून घ्या, त्याचा अभ्यास करा, कम्पेअर करा, आणि मग निर्णय घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या की कुठेही पैसे इन्व्हेस्ट करण्याआधी त्याबाबतची पूर्ण माहिती घ्या, त्यानंतर तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या, आणि मगच इन्व्हेस्टमेंटच्या निर्णयापर्यंत पोहोचा. कारण की हा पैसा तुमच्या कष्टाचा आणि मेहनतीची कमाई आहे. इन्व्हेस्टमेंट नंतर पर्सनल फायनान्समधील महत्त्वाचा भाग आहे लोन्स अँड क्रेडिट कार्ड. आपण जर आजच्या सोसायटीमध्ये पाहिलं, समाजामध्ये पाहिलं, आजूबाजूला पाहिलं, तर बहुतांश लोक जेव्हाही नवीन वस्तू घेतात तर ती वस्तू EMIवर घेतात. जणू आजकाल सगळंच EMIवर घेण्याचा ट्रेंड झाला आहे, ज्यामध्ये काही चुकीचंही नाही. कारण बहुतांश सामान्य लोक एकाच वेळी मोठी रक्कम नाही जमा करू शकत, परंतु EMIवर वस्तू घेणे धोकादायकही असू शकते. म्हणून जेव्हाही तुम्ही एखादी वस्तू EMIवर घेण्याचा विचार कराल तर या प्रश्नांचा अवश्य विचार करा की इंटरेस्ट रेट किती आहे, EMI तुमच्या मंथली इन्कममध्ये फिट होतो आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं लोन खरंच गरजेचं आहे का. तर जेव्हा तुम्ही EMIवर वस्तू खरेदी करण्याचा विचार करा किंवा खरेदी करायची असेल, तेव्हा या प्रश्नांचे काय उत्तर येतात ते पहा, आणि मग त्याप्रमाणे निर्णय घ्या. आणि हीच गोष्ट क्रेडिट कार्डसाठीही लागू होते, की खरंच तुम्हाला क्रेडिट कार्डची गरज आहे का, मग तुम्ही फक्त तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करता आहे. कारण क्रेडिट कार्डचा मिसयूजमुळे डेट ट्रॅपमध्ये अडकण्याची शक्यता राहते. तर आता पर्सनल फायनान्सच्या आजच्या व्हिडिओमधला शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑनलाईन फ्रॉड्सपासून सावध राहा. आजच्या या युगात टेक्नॉलॉजीमुळे फायनान्स इझी झालं आहे. आपण इन्व्हेस्टमेंट, लोन, पेमेंट हे आज बऱ्यापैकी डिजिटल पद्धतीने करतो आहे.
पण त्याचवेळी ऑनलाईन स्कॅम्सही वाढले आहे आणि म्हणून काही बेसिक सेफ्टी रूल्स तुम्ही सदैव लक्षात असू द्या. तुमचा OTP, पासवर्ड, अकाउंट डिटेल कोणालाही शेअर करू नका. अननोन कॉल्स किंवा लिंक्सवर क्लिक करू नका. फक्त ट्रस्टेड ॲप्स आणि वेबसाईट वापरा. फायनान्शियल नॉलेज इतकंच डिजिटल अवेअरनेस देखील आवश्यक आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पर्सनल फायनान्सच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या आणि त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जेव्हाही एखादा फायनान्शियल डिसिजन घेणार असाल तर त्याबाबतची संपूर्ण माहिती घ्या, त्या गोष्टीचा अभ्यास करा, समजून घ्या आणि आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन त्याबाबतचा निर्णय घ्या. आणि या व्हिडिओमुळे तुम्हाला जर काही नवीन शिकायला भेटलं असेल तर व्हिडिओला 100% लाईक करा, व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत, परिवारासोबत शेअर करा आणि अशाच फायनान्शियल नॉलेजसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.